माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 11 वर्षामध्ये यांच्या नेतृत्वाचा जो काळ होता त्या 11 वर्षाच्या काळाला जर आपण अमृत काळ जरी म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही, मला मनापासून अपेक्षा आहे। गरीब कल्याणकारी योजना असतील, मोदी सरकारच्या माध्यमातून सामान्य माणसाचं जीवन सुखकर करण्यासाठीचा प्रयत्न असेल, इन्फ्रास्ट्रक्चरची डेव्हलपमेंट असेल, पाणी असेल, रेल्वे असेल, रस्ते असतील, एअरपोर्ट असतील, वीज असेल, या प्रत्येक गोष्टीमध्ये असा कुठलाही एक काम असं नाही की विरोधक त्यांच्यावरती टीका करू शकतो। त्यामुळे सातत्याने विरोधकांकडे फक्त एकच विषय असतो की ईव्हीएम मशीन मधून तुम्ही निवडणूक जिंकले, ईव्हीएम मशीन मधून निवडणूक जिंकले। अरे बाबा, तुम्ही तामिळनाडू जिंकलात, तुम्ही कर्नाटक जिंकलात, तिथे पण ईव्हीएम मशीन होती, मग त्यावेळेला तुम्ही तिथे का म्हणत नाही की आम्ही ईव्हीएम मशीन मधून निवडणूक मॅनेज करून जिंकलो? त्यामुळे विरोधक टीका करत राहतात, कारण या टीका या खऱ्या अर्थाने त्याला काही अर्थ नाहीये, कारण मोदी सरकारचं कामच 11 वर्षातलं एवढं जबरदस्त आहे। जे आपल्या दोन्ही प्रमुख वक्त्यांनी सांगितलं कि मोदी जी को फिर से चुन के आने के लिए कोई प्रचार करने की जरूरत नहीं है। मोदी जी 3 बार नहीं, 4 बार नहीं, 5 बार भी चुनाव लड़ेंगे तो 5 बार इस देश के प्रधानमंत्री बनेंगे, इतनी ताकद माननीय मोदी जी ने। आणि आपण हे करत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात आली असेल जी आता आपण मे महिन्यामध्ये जी पाहिली, काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाला, आमच्या भगिनींचा सिंदूर उडवलं, त्यानंतर लोक म्हणत होती, विरोधी पक्षाची लोक म्हणत होती, सकाळचा भोंगा म्हणत होता कि मोदी जी क्या कर रहे हैं, मोदी जी क्या सोच रहे हैं, मोदी जी तो सिर्फ बैठकें कर रहे हैं। आणि एक दिवस सकाळी आपण उठलो तेव्हा पाकिस्तानचे 9 जागा उद्ध्वस्त केलेल्या होत्या आणि पाकिस्तानचे दहशतवादी खतम करून आमच्या भगिनींचं सिंदूर ज्यांनी मिटवलं ते ऑपरेशन सिंदूर करण्याचं काम माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ने किया। और सबसे बड़ी बात यह है, हमने तो सिर्फ 9 जगह की बात बताई, लेकिन पाकिस्तान ने जो रियलिटी यूनाइटेड नेशन के सामने दी उसमें उन्होंने बताया 9 जगह पे नहीं तो 18 जगह पे हमारे यहाँ पर बम हल्ले किए गए हैं। त्यामुळे मला वाटतं मोदीजींनी 9च सांगितले, म्हणाले थोडं जग घाबरेल अजून जास्त सांगितलं तर। आणि अशा प्रकारच्या आमच्या नरेंद्र मोदी ज्यांच्या 11 वर्षातला कार्यकाळ होता आणि हा दहशतवाद मिटवून टाकला पाहिजे। जगाने किती जरी विरोध केला तरी पाकिस्तानचा दहशतवाद ह्याच्या पुढे आम्ही सहन करणार नाही। देशातला कुठलाही माणसाला जर पाकिस्तानच्या दहशतवादाने इजा करण्याचा प्रयत्न केला तर तुमचे अड्डे उद्ध्वस्त करण्याचं काम ऑपरेशन सिंदूर पुन्हा एकदा करेल। आणि ऑपरेशन सिंदूर हे बंद झालेलं नाही आहे, तर ऑपरेशन सिंदूर अजूनही चालू आहे। पाकिस्तानमध्ये जर हिंमत असेल तर त्यांनी पुन्हा एकदा एखादा हल्ला करून पाहावा। मला वाटतं की आतापर्यंत आपण लाहोर पर्यंत गेलो होतो, आता कराची रावलपिंडी पासून पूर्ण पाकिस्तान पर्यंत आतमध्ये घुसण्याचं काम भारतीय लष्कर सेना करेल आणि मोदीजींचं सरकार करेल याची मला पूर्णपणे खात्री आहे। आणि या सर्व गोष्टीमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट काय होती, आम्ही काँग्रेसचा कार्यकाळ देखील बघितला। 60 वर्षाचा काँग्रेसचा आणि भाजप सोडून ज्यांनी सत्ता उपभोगली त्यांच्या कार्यकाळामध्ये ज्या ज्या आम्हाला क्षेपणास्त्र असतील, विमानं असतील, लढाऊ विमानं असतील, रणगाडे असतील, दारुगोळे असतील, बोटी असतील, युद्धनौका असतील, या देशाच्या बाहेरून विकत घ्यायला लागत होत्या। परंतु या वेळेला पहिल्यांदा S-400च्या प्रणालीने, ब्रह्मोसच्या प्रणालीने, आकाश क्षेपणास्त्राने, INS विक्रांत आणि तेजसनी आणि प्रचंड ज्या हिंदुस्थानी बनावटीच्या हेलिकॉप्टरने अटॅक करून या देशाने दाखवून दिलं की मेक इन इंडिया मध्ये भारतामध्ये आम्ही हे अस्त्र शस्त्र बनवतो। जे ब्रह्मोस अस्त्र जे बनवलं ते पाकिस्तानचा रडार त्याला पकडू शकलं नाही आणि 9 बॉम्ब तिथे पडल्यानंतर देखील त्याला कळलं नाहीये ब्रह्मोस तर आलो कुठून। त्यामुळे ब्रह्माच्या नावाने बनवलेलं ब्रह्मोस जसं ब्रह्माचा राग आला की विनाश करू शकतो, तसं ब्रह्मोसने पाकिस्तानचा विनाश करून दाखवला। ही मोदींची ताकद होती आणि ही मेक इन इंडियाची ताकद होती। त्यामुळे युद्धाच्या बाबतीत आम्ही कोणाला घाबरत नाही। चीनने जरी म्हटलं की आम्ही पाकिस्तान बरोबर राहतो, आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही। पाकिस्तानला कळणारच नाही की अफगाणिस्तान पाकिस्तानमध्ये कधी घुसलं आणि भारत POK मध्ये कधी घुसला आणि पाकिस्तान होता तर नव्हता झाला। मला वाटतं धारावी एवढं पाकिस्तान राहील आणि मग परत आपल्याला ते डेव्हलपमेंटला घ्यावं लागेल। त्यामुळे आमचं हे सरकार
आपलं हे सरकार माननीय मोदीजींचं असेल, माननीय देवेंद्रजींचं असेल, यांनी या प्रचंड देशामध्ये प्रचंड कामं केली. माननीय कोळंबकर साहेबांनी सांगितलं, माननीय सेल्वन साहेबांनी सांगितलं की रस्त्याच्या माध्यमातून असेल 150हून एअरपोर्ट्स केली असतील. एम्सच्या बाबतीत असेल, आम्हाला माहिती होतं की जोपर्यंत आम्ही कॉलेजमध्ये होतो, आम्ही ज्या वेळेला राजकारणात आलो, तोपर्यंत फक्त देशामध्ये 5 एम्सच्या हॉस्पिटल्स होती. आता जवळजवळ 70 एम्सची हॉस्पिटल संपूर्ण देशामध्ये सुरू होत आहेत. आणि एम्स झालं म्हणजे जवळजवळ त्या विभागाचा विकास होतो. आरोग्यदृष्ट्या लोकांना त्यांची जी अडचण असते ती दूर होण्याचं काम होतं. त्याच पद्धतीमध्ये आयएम्स असतील, IIT असतील, याचा देखील विकास करण्याचं काम आणि शिक्षण प्रणाली बदलण्याचं काम माननीय मोदीजींच्या सरकारने केलं. आमच्या शिक्षण प्रणालीमध्ये मागच्याच विधान परिषदेमध्ये रवी राजाजींनी तो प्रश्न उचलला, कारण विरोधक त्याचं चुकीच्या पद्धतीत मार्गदर्शन करत होते आणि म्हणत होते की केंद्रीय शिक्षण प्रणाली जी आणली गेली ती राज्यावर लादली जाते. माझं स्पष्टपणे मत असं आहे की संपूर्ण देशामध्ये एकच शिक्षण प्रणाली असली पाहिजे आणि 70-75 वर्षानंतर ती शिक्षण प्रणाली बदलून भारताचा इतिहास त्या शिक्षण प्रणालीमध्ये आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं. कारण तुम्ही आम्ही सगळे शाळेत गेलो, सगळे कॉलेजमध्ये गेलो आणि आम्ही इतिहास काय वाचत होतो, तर ब्रिटिशांनी काय केलं, ब्रिटिशांनी कसा आमच्यावरती हल्ला केला, आम्हाला गुलामगिरी कशी करायला लावली आणि मग आमच्या राजांचा कसा छळ केला. आताच्या इतिहासामध्ये आमच्या राजांनी त्यांना कसा लाथ मारून धाक पळवलं हे दाखवण्याचं काम आताचा इतिहास करणार आहे. आणि कालांतराने येणाऱ्या काही दिवसामध्ये संदीप धामजी साहब भूगोल भी बदलने वाला है, क्योंकि अखंड भारत का नक्शा अभी भारत के नक्शे पे आने वाला है. ये मोदी जी की ताकत होगी. आणि संपूर्ण जगामध्ये नुसतं युद्ध असेल युद्ध नाही, इन्फ्रास्ट्रक्चर असेल इन्फ्रास्ट्रक्चर नाही, जल नल पाणी प्रत्येकाच्या घर घर नल योजनेच्या माध्यमातून असेल, नवीन नवीन धरणं बांधण्याचं काम असेल, शिक्षण प्रणाली सुधारण्याचं काम असेल, अनेक योजना ज्या माध्यमातून माननीय मोदीजींनी केल्या आणि त्यामुळे भारताची अर्थव्यवस्था सुधारण्याचं काम माननीय मोदीजींच्या नेतृत्वात झालं. ज्या वेळेला 2014 साली माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी शपथ घेतली होती त्यावेळेला भारताचा जगामध्ये 13वा नंबर होता. आणि या अर्थप्रणालीमध्ये आज भारत हा 4थ्या नंबरवर आला आहे. पहिल्या नंबरवर अमेरिका आहे, दुसऱ्या नंबरवरती चीन आहे, तिसऱ्या नंबरवरती जर्मनी आहे आणि 4थ्या नंबरवरती भारत आहे. आणि भारत आणि जर्मनीमध्ये फक्त $20 बिलियन फरक आहे. पुढच्या वर्षीपर्यंत मला वाटतं भारत हा 3ऱ्या नंबरवरती 100% येईल. आणि ज्या पद्धतीमध्ये जगामध्ये विकसित भारताचा बोलबाला चाललाय, ज्या पद्धतीमध्ये आताच्या जगामधल्या परिस्थितीमध्ये, युद्ध परिस्थितीमध्ये आणि इतर काही गोष्टींमुळे चीनमध्ये होणारी उत्पादनं आता भारतात यायला लागली आहेत, ज्याच्यामुळे ट्रम्प काका देखील घाबरलाय आणि भारताकडे येणारे लोक ही ट्रम्प काकाला देखील थांबवायची आहे. परंतु अब भारत रुकेगा नहीं और भारत झुकेगा नहीं हे सांगणारे मोदीजी संपूर्ण जगातली अर्थव्यवस्था भारताकडे आकर्षित करायला लागली आहे. कारण भारतामध्ये सर्वात जास्त प्रमाणात पॉप्युलेशन आहे, त्यामुळे लोकांना रोजगार मिळणार आहे, लोकांना व्यवसाय मिळणार आहे आणि त्यासाठी लागणारी सर्व यंत्रणा मागच्या 11 वर्षात माननीय मोदीजींनी उभं केली. ज्या वेळेला आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यवसाय जेव्हा आपल्या देशात येतात त्यावेळेला त्यांना 5 गोष्टीची गरज असते की जलवाहतुकीने होणारी बोट वाहतूक, रस्त्याने होणारे चांगले रस्ते, रेल्वे वाहतूक, विमान वाहतूक आणि कर्मचारी व्यवस्था. त्यामुळे या 5ही व्यवस्था माननीय मोदीजींनी एवढ्या भक्कमप्रमाणे उभ्या केल्या आहेत. मला वाटतं की येणाऱ्या काही काळामध्ये जगातले जेवढे उद्योग चीनकडे आहेत ते सर्व उद्योग आता भारताकडे यायला लागतील आणि त्याच्यामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वातला महाराष्ट्र 1 नंबरवरती विकसित उद्योग करणारा राज्य असेल याची देखील मला खात्री आहे. आता आलेल्या जगातल्या इन्व्हेस्टमेंट्स पैकी 53% इन्व्हेस्टमेंटच्या महाराष्ट्रामध्ये आल्या. माननीय देवेंद्रजी डावोस मध्ये जाऊन जे करार केले त्यामध्ये काही लोकांनी टीका केली. एक पॅकपॅक पेंग्विन देखील त्यामध्ये काहीतरी बोलला. आता त्या पॅकपॅक पेंग्विनला मी बोलू इच्छितो
तू ज्या वेळेला डावोसला जात होतास त्यावेळेला कोणाला नेत होतास, कुठल्या हॉटेलमध्ये बसत होतास, काय करत होतास, काय चर्चा करत होतास, हे आम्हाला जनतेमध्ये सांगायला लावू नकोस. आमचे देवेंद्रजी जेव्हा जातात तेव्हा ते दिवसातले 19 तास दावोसमध्ये काम करतात आणि नुसते करार कागदावर करून आणत नाहीत, तर त्याचं रूपांतर प्रत्यक्षात निधीमध्ये अवतरून या राज्यामध्ये विकास येण्याचं काम होतं. हे आमच्या देवेंद्रजींची ताकद आहे. आम्हाला कुठलाही मिठी नदीचा भ्रष्टाचार करण्याची गरज नाही आहे. आणि तुम्ही ज्या पद्धतीमध्ये ही महापालिका लुटली त्याचं उत्तर देखील आमचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि या मुंबईतले मतदार या महायुतीच्या माध्यमातून देतील. आणि निश्चितपणे या वेळेला महायुतीचं महापालिकेत सत्ता येईल आणि भारतीय जनता पार्टीचा महापौर या महापालिकेत बसलेला आपल्याला पाहायला मिळेल. आणि हे करत असताना या 11 वर्षांचा इतिहास देखील आम्हाला लोकांसमोर घेऊन जावा लागेल. मोदी सरकारने ईज ऑफ डुईंग बिझनेस असेल, ई चलन असेल, मगाशी कॅप्टन सेल्वननी जसं सांगितलं, नीरज उबारेंनी जसं सांगितलं की आता आमची बँक आमच्या मोबाईलवर आली. सगळ्यात मोठी गोष्ट सांगतो, मागच्याच आठवड्यात नीरज ज्या वेळेला तुमचा कार्यक्रम झाला, मी दुबईमध्ये होतो, काही फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स बरोबर मी चर्चा करत होतो. त्यावेळेला दुबई गव्हर्नमेंटच्या फायनान्शियल इन्स्टिट्यूटचे काही लोक मला सांगत होती की आता UPI ऍप देखील संपूर्ण जगामध्ये आम्ही सुरू करणार आहोत. आपण विचार करा, ज्याने आपण कधी जगामध्ये विचार केला नव्हता की आपण मोबाईल बँकिंग करू शकतो. आमच्या भगिनी जी शेतामध्ये काम करते, मजदुरी करते, कुठेतरी कुठल्या तरी कारखान्यात विडी मळायचं काम करते, ती देखील मोबाईलवरनं स्वतःचे पैसे ट्रान्सफर करते. आणि सगळ्यात मोठी गोष्ट जी जगातल्या लोकांच्या लक्षात आली कि मच्छी मार्केट में जाओ या भाजी मार्केट में जाओ, भाजी वाला भी फोन के ऊपर पेटीएम के माध्यम से, UPI के माध्यम से हमारे से पैसे लेते. त्यामुळे चलनाला गती वाढली. लोक म्हणत होती, ज्या वेळेला माननीय मोदीजींनी सांगितलं की मी जनधन योजनेच्या माध्यमातून गोरगरीब जनता महिलांसाठी बँक खाती उघडणार, त्यावेळेला काँग्रेसचे काही लोक म्हणत होते की क्या मोदीजी बोल रहे, कोई खाता खुलता है क्या. आज 40 कोटी खाते आमच्या महिला भगिनींची झाली आणि त्या 40 कोटी खात्यांमध्ये लाखो करोडो रुपये आज त्या महिलांचे जमा आहेत. आणि हे चलनात आलेला पैसा आहे, जो चलनात आलेला पैसा आम्ही कधी पाहिला नव्हता. त्यामुळे भारताचा विकसित भारत होण्यामध्ये आमच्या या भगिनींचा देखील हात आहे. आणि माननीय मोदीजींचं जे विजन आहे, जे स्वप्न आहे, ते यामध्ये आपल्याला दिसून येतं. आणि या देशामध्ये नक्षलवाद उभा करण्याचं काम केलं गेलं. या देशामध्ये 11 राज्यामध्ये नक्षलवाद होता. मग तो नॉर्थ ईस्टचा भाग असेल, महाराष्ट्रातला गडचिरोली भंडारा गोंदियाचा भाग असेल, छत्तीसगड असेल, झारखंड असेल, ज्या ठिकाणी माओवादी लोकांना एकत्रित करून आमच्या देशाची विकासाची गंगा थांबवण्याचं काम केलं जात होतं. मग माओवादी आहेत, नक्षलिस्ट आहेत म्हणून फॉरेन इन्व्हेस्टर्स येत नव्हते. मी यासाठी माननीय मोदीजींबरोबर माननीय देशाचे गृहमंत्री अमित शहांचं देखील मनापासून अभिनंदन करणार आहे. माननीय अमित शहानी एक फौलादी पुरुष म्हणून काम केलं. जे स्वप्न माननीय सरदार वल्लभभाई पटेलांनी पाहिलं होतं, ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते मोदीजींच्या नेतृत्वात अमित शहानी केलं. मी या माझ्या विधान परिषदेच्या भाषणामध्ये, देशाच्या सुरक्षेबद्दलच्या भाषणामध्ये मी सांगितलं होतं, नुसतं माओवाद्यांना मारून चालणार नाही. अमित भाई म्हणत होते, लेकिन जो सुनेगा नहीं उसको ठोकना पड़ेगा और जो शरण में आता है उसको सुधारना पड़ेगा. आज जवळजवळ 11 राज्यांमधला दहशतवाद संपायला लागला. जे मोठे मोठे दहशतवादी होते ते सरेंडर व्हायला लागले आणि ते माननीय मुख्यमंत्र्यांसमोर, माननीय गृहमंत्र्यांसमोर माओवादी सरेंडर होत आहे आणि स्वतःला देशाच्या विकासामध्ये जोडून घेऊन स्वतःला एकत्रितपणे विकसित भारतामध्ये एकत्र आणण्याचं काम करतायत. ही देखील ताकद माननीय मोदीजींच्या सरकारमध्ये आहे, हे आपण विसरून चालणार नाहीये. आणि अनेक गोष्टी आपण या माध्यमातून, माननीय मोदीजींच्या माध्यमातून सांगू शकू. प्रत्येक वेळेला आपण बघितलेलं आहे की मोदीजींनी कृषी क्षेत्रामध्ये असेल, कृषी क्षेत्रामध्ये आपला प्रत्येक भूभाग हा सिंचनाखाली गेला पाहिजे, त्यामुळे करोडो हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याचं काम केलं. आणि ज्या डिजिटल इंडियाचं आपण नाव घेतो, त्या डिजिटल इंडियाच्या माध्यमातून डायरेक्ट पेमेंट फॅसिलिटी जी निर्माण केली, त्यामध्ये महिलांचा तर फायदा झालाच, परंतु ईशान्यपूर्व भागात ज्या ज्या वेळेला आम्ही जातो त्या त्या वेळेला आम्ही ईशान्यपूर्व भागाचा विकास झालेला पाहतो. मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, मी 1998 साली प्रशासकीय अधिकारी आणि यंत्रणा खात्यात
परंतु माननीय मोदीजींनी डिजिटल इंडियाच्या माध्यमातून 100 रुपये द्यायचे ठरवले, तर ते डिजिटल इंडियाच्या माध्यमातून त्या लोकांच्या खात्यात 100च्या 100 रुपये जातात। हे नॉर्थ ईस्ट मधल्या लोकांनी आम्हाला करून दाखवलं। त्यामुळे तिकडचे रस्ते असतील, विमानतळ असतील, हॉस्पिटल असतील, एज्युकेशन इन्स्टिट्यूट असतील, एम्स असतील, आयएम्स असतील, या सगळ्या गोष्टी त्यांनी करून दाखवल्या। आणि आज नॉर्थ ईस्ट मध्ये प्रत्येक राज्यामध्ये एक विमानतळ आणण्याचं काम देखील माननीय मोदीजींनी केलं। त्यामुळे विकसित भारताबरोबर ईशान्य पूर्वेचा विकास असेल, साऊथ इंडियाचा विकास असेल, नॉर्थ इंडियाचा विकास असेल, सेंट्रल इंडियाचा विकास असेल, यामध्ये शेतकऱ्याला केंद्रस्थानी धरून प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतापर्यंत वीज आणि शेतापर्यंत पाणी पोहोचवण्याचं काम केलं। आणि त्यांनी जे पिकवलेलं अन्न आहे ते एका दलालाच्या माध्यमातून न जाता त्याला एपीएमसीच्या माध्यमातून डायरेक्ट सेलिंग सिस्टीम सुरू करून त्या शेतकऱ्याला आता त्याचा माल डायरेक्ट पद्धतीमध्ये डिजिटल माध्यमातून विकता येतो आणि त्याच्या खात्यामध्ये पैसे येतात। आणि या माध्यमातून शेतकऱ्याला भारताचा जो भूभाग बघितला तर 70% शेतकऱ्याच्या जीवावर आपण जगत असतो, कारण आपण त्याला बळीराजा म्हणतो, त्याच्या जीवावर आपण अन्न खात असतो। तर त्या बळीराजाला डोळ्यासमोर ठेवून माननीय मोदीजींचं सरकार काम करते। आणि या देशातला शेतकरी जर सुखरूप असेल, आनंदी असेल, तर या देशाला सुजलाम सुफलाम करण्याचं काम हा शेतकरी करेल, ही देखील भावना माननीय मोदीजींच्या मनामध्ये आहे। त्यामुळे प्रत्येक ठिकाणी शेतकरी झाला, कामगार झाला, कष्टकरी झाला आणि नारी शक्तीला वंदन करून नारीला महत्व स्थान देऊन, कारण आमची एक एक नारी ही आमची माता आहे हे डोळ्यासमोर ठेवून नारी शक्तीला देखील वंदन करण्याचं काम या माननीय मोदीजींच्या सरकारने केलं। त्यामुळे 3 कोटीहून अधिक महिलांना दीदी बनवण्याचं उद्दिष्ट केलं। जवळजवळ 14.75 लाख कोटी एवढं कर्ज मुद्रा योजनेच्या माध्यमातून दिलं गेलं। महिलांच्या खात्यामध्ये 35.38 कोटी रुपये दरवर्षी टाकले जातात। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 12,000 रुपये 3 महिन्यांनी खात्यामध्ये टाकले जातात। ह्या प्रकारे देशाचा शेतकरी, महिला, कष्टकरी, रोजगार, बेरोजगार, कामगार, विद्यार्थी या प्रत्येकाला न्याय देण्याचं काम केलं गेलं। आपण कित्येक लोकांनी त्यामध्ये काम केलं असेल। ज्याला आपण पटरीवरती काम करणारा गोरगरीब मजूर लोक जे व्यवसाय करतात त्यांना 10,000 रुपयाचं लोन देण्याचं काम माननीय मोदीजींनी केलं आणि ते देखील डिजिटल माध्यमातून केलं। त्यामुळे मध्ये दलालांची साखळी तोडून टाकली। ज्यांनी 10,000 रुपये पुन्हा दिले त्याला 20,000 रुपये दिले, ज्यांनी 20,000 रुपये पूर्ण केले त्यांना 50,000 रुपये दिले। अनेक योजना महिलांच्या माध्यमातून असतील, राज्याच्या माध्यमातून असतील, ह्या करण्याचं काम हे मोदीजींचं सरकार करतं। त्यामुळे आमच्याकडे लाडकी बहीण योजनेने तर चमत्कारच दाखवून दिला। लाडक्या बहिणीच्या माध्यमातून आमचं राज्य सरकार बहिणींना कटिबद्ध आहे आणि आम्ही ते पैसे दिल्याशिवाय गप्प बसणार नाही हे देखील माननीय देवेंद्रजींनी सांगितलं। आणि लाडक्या बहिणींचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करणार आहे की जे माझं तुमचं आमचं सर्वांचं स्वप्न, या व्यासपीठावर बसलेल्या लोकांचं स्वप्न होतं की देवेंद्रजींना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करायचं, ते लाडक्या बहिणींनी करून दाखवलं। हे देखील इथे सांगताना मी जराही कचरणार नाही। त्यामुळे लोक म्हणत होती की सरकार आएगी, कॅप्टन सेल्वनना माहिती आहे विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये लोक म्हणतात अभी सरकार कैसे चलेगी। माननीय देवेंद्र जी म्हणतात जब तक मोदी जी है तब तक ये सरकार भक्कम रीत से चलेगी, एक काम भी बंद नहीं होगा। आणि विकासाची गंगा कशी दाखवायची या राज्य सरकारने दाखवली। आम्ही ज्या वेळेला नरिमन पॉइंट वरनं एअरपोर्ट कडे जायला निघायचो तर 2-2, 2.5 तास लागायचे। आता आम्ही नरिमन पॉइंट मधनं निघालो तर एअरपोर्टला 18 मिनिटाला पोहोचतो। हा कोस्टल रोड बनवू शकतो आपण हे कधी विचारात घेतलं होतं। आता त्या कोस्टल रोडची पाहणी आम्ही पुढे जाऊन पाहतोय। आपल्याला मी सांगतो माननीय मोदीजींच्या आशीर्वादाने मुंबईला प्रदक्षिणा घालण्याचं काम माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात होणार आहे। नरिमन पॉइंट मधून निघालेला कोस्टल रोड हा वसई विरार पर्यंत जाणार आहे। वसई विरार वरून तो कोस्टल रोड पालघरच्या वाढवण बंदरापर्यंत जाणार आहे। वाढवण बंदरापासून एक हायवे अलिबाग कॉरिडॉर पर्यंत जाणार आहे। अलिबाग कॉरिडॉर वरनं तो कनेक्ट होणार अटल सेतूला आणि अटल सेतूवरनं पुन्हा आम्ही नरिमन पॉइंटला येणार। ही ताकद माननीय देवेंद्रजी करून त्यामुळे दळणवळण वाढलं की व्यापार वाढला, दळणवळण वाढलं की जिल्ह्याचा विकास वाढला, दळणवळण वाढलं की जीडीपी वाढला आणि जीडीपी वाढला की राज्य विकसित झालं आणि राज्य विकसित झालं की देश विकसित होईल याची मला खात्री आहे। त्यामुळे
त्यामुळे मोदीजींच्या या राज्यामध्ये, या देशामध्ये विकासाची गंगा ही वाहतच जाणार आहे आणि मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपण विकास करतच राहणार आहोत. माझी आलेल्या इथे सर्व कार्यकर्त्यांना, आलेल्या श्रोत्यांना माझी विनंती राहील की आपण प्रत्येकाने मोदीजींनी 11 वर्षामध्ये केलेल्या कामाची व्याप्ती, त्यांनी केलेली कामं, प्रत्येकासाठी केलेली कामं, मग तो शेतकरी असेल, कष्टकरी असेल, कामगार असेल, महिला असेल, विद्यार्थी असेल, या प्रत्येकासाठी केलेली कामं, केलेल्या त्यांच्या कामाची व्याप्ती ही लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे. त्यांच्या कामाचा जी आपण पुस्तिका काढली आहे ती पुस्तिका व्हॉट्सअपच्या माध्यमातून करोडो लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे आणि माननीय मोदीजींच्या या विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा ताकदीने आपण सर्वांनी या व्यासपीठाच्या मागे, मोदीजींच्या मागे, देवेंद्रजींच्या मागे आपण उभे राहिलो पाहिजे, एवढीच मी आशा विकसित करतो. आणि आपण सर्व इथे आलात आणि मोदींच्या विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही आम्हाला ताकद द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.